आमदार साहेबांनी ज्यावेळेस ते पुस्तक पाहिल्यानंतर साहजिक आहे, स्वाभाविक त्यांनी ते पुस्तकावर जे छत्रपती शिवरायांबद्दल एकेरी भाषेत तो उल्लेख केला. ते वाचल्यानंतर ते रॅक्ट झाले. त्यांनी लगेचच्या लगेच ऍक्शन दिली. पण मला असं वाटतं की ते पुस्तक जर पूर्णपणे वाचलं असतं तर निश्चित त्यांचा राग शांत झाला असता. कारण त्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवरायांबद्दल अनेक जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मी एक सूचना करू इच्छितो की आज छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन वादविवाद करण्यापेक्षा छत्रपती शिवरायांचे विचार हे घराघरापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज कुठंतरी महाराजांच्या विचारांचा विसर पडल्यासारखं आपल्याला वाटत आहे. छत्रपती शिवरायांचा विचार म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा विचार. ही सगळी जडणघडण जी चालू आहे ही सगळी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टाकल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यामुळे वादविवादापेक्षा महाराजांचे विचार हा तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे आणि ते आचरणात आणले पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे.